बँक्समध्ये मला फिक्स्ड आणि गॅरंटीड रिटर्न्स मिळत आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही म्हणता सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. बँक्समध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाहीये ग, पण ऍटलीस्ट इन्फ्लेशन बीट होईल एवढे तरी मला रिटर्न्स मिळायला पाहिजे. मग मी कसं करू? आता आपल्याला रिस्कच नाही घ्यायची आहे, म्हणजे 1-1.5 वर्षात आपल्याला हे पैसे लागू शकणार आहे असं तुला वाटतंय, तर आपल्याला एफडी केलेलीच बरी. पण समजा तुला लॉंग टर्म साठी कन्सिडर करतेस आणि फक्त रिस्क फॅक्टरमुळे तू म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत नाहीये, तर सुरुवातीच्या काळात डेफिनेटली म्युच्युअल फंडचे जे रिटर्न्स असतात ते व्होलटाईल असतात, पण पुढे जाऊन तू बघशील तर त्याच्यात ते स्टेबल होतात आणि त्याच्यातनं तुला 12% अबाव रिटर्न्स तू एक्सपेक्ट करू शकतेस. आता ह्याच्यात कसं आहे, एफडीला तुला गॅरंटेड रिटर्न्स म्हणतात, पण तिथे पण 5 लाखाचीच सेक्युरिटी असते. वेरज म्युच्युअल फंड्सला सुरुवातीला आपला पोर्टफोलिओ वर खाली होईल, पण नंतर तो स्टेबल होऊन त्याच्यातनं चांगलं कंपाऊंडिंग आणि डिसेंट